महायुती झाली नाही तर भाजपला किती जागा मिळतील? भाजप जर का महायुती झाली नाही तर आम्हाला 100 तर आम्ही आमचं 100चं टार्गेट तर आम्ही पक्षाने वरिष्ठ लोकांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही 100चा तरी 100 यावेळेस पार करू. पण म्हणजे सत्ता राखाल तुम्ही? नक्कीच. एवढा आत्मविश्वास आहे नक्की तुम्हाला? नक्की 100% आम्ही सत्ता राखू. तुम्हाला काय वाटतं ह्यावेळची परिस्थिती विचारात घेता यावेळी गावकी भावकीचं आणि नात्यागोत्याचं राजकारण महापालिकेच्या निवडणुकीत जी जानेवारीमध्ये होऊ घातली आहे त्यात पाहायला मिळेल? कसं आहे की गावकी बावकी ही पिंपरी चिंचवड हा एक गाव असलेला पूर्ण पहिल्यापासून परिसर होता आणि आता तो शहराच्या दिशेने वाटचाल करतोय. ती वाटचाल करत असताना सुद्धा इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा ह्या शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. आपण त्यांना डावलून किंवा गावकी भावकीचं राजकारण न म्हणता गाववाले इथले जे स्थानिक आहेत त्यांनी पण बऱ्यापैकी आपण वेगळ्या मोल्डमध्ये स्वतःला एक टाकून घेतलेला आहे आणि उच्च शिक्षित गाववाले सुद्धा इथं आज शहरात आपल्या उच्च पदावर आहेत. त्यामुळं गावकी भावकीचं आता हे आपण त्या गोष्टीतनं जरा बाहेर पडलं पाहिजे असं माझं मत आहे की गावकी भावकी हे पूर्वीपासून चालत आले म्हणून आपण गावकी भावकी म्हणतो. पण नक्कीच आपण त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे की आज पूर्वीची परिस्थिती पण चांगली होती म्हणून शहर डेव्हलप झालं आणि आत्ताचं पण शहर ज्या पद्धतीने डेव्हलप होते. आज लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप नाही आहेत पण आज त्यांनी केलेली जी डेव्हलपमेंट आहे ही आपण नाकारातून चालणार नाही. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की गावकी भावकीपेक्षा त्यांचं असणारं विजन हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि माझं असं मत आहे की भारतीय जनता पार्टी ही सगळ्या गोष्टीपासून दूर आहे असं माझं मत आहे की ज्याची योग्यता आहे, जो पात्र आहे त्याच माणसाला उमेदवारी भारतीय जनता पार्टी ही देईल. तो गावकी भावकीचा असू किंवा कुणी असू, जो त्या पात्रता आहे, तो जो योग्यता आहे त्यालाच उमेदवारी देईल. आणि माझी खरंच विनंती आहे की आपण त्यापासून आता जरा थोडंसं दूर आलं पाहिजे.